पाहिला हा मेळावा, तव गोत्रवर्धू आघवा देखिला येथ। देवा इकडे लक्ष द्या, मी हा सैन्य समुदाय पाहिला, त्यामध्ये त्या सर्व माझे आत्मसंबंधित दिसतात। हे संग्रामी अति उद्यत झाले असती किर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय। ते सर्व युद्ध करण्यास उद्युत झाले आहेत, परंतु त्यांच्याशी युद्ध करणे आपल्याला योग्य दिसले का? एने नावीची नेनो काही, मजा आपण पये सर्वता नाही। मन बुद्धी ठाई स्थिर नोहे। आपल्या आत्माबरोबर संग्राम करण्या विचाराने मला भांबावल्यासारखे होऊन मन बुद्धी भ्रमू लागतात। देखे देह कापत तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांसी। हे पहा, माझे सर्व शरीर थरथरते आहेत, तोंडाला कोरडे पडले असून सर्व अवयवांना व्याकुळता झाली आहे। सर्वांग कंटाळा आला, अति संतापू पणला, तेथ बेंबळ हातू गेला गांडी वाचा। सर्वांगावर रोमांच उभे राहिले, अंतकरणाला अत्यंत क्लेश होत आहेत, त्यामुळे गांडीव धनुष्य घेतलेला माझा हात ढिला पडला आहे। तेन धरितची निष्ठले परी नेनेची हातोनी पडिले, ऐसे हृदया से व्यापिले मोहेने। हे गांडीव धनुष्य माझ्या हातातून निसटले, ते मला समजलेच नाही, इतके माझे हृदय या मोहाने त्रस्त झाले आहे। जे वज्रापासून कठीण दुध्रारती दारुण, तयाहुनी असाधारण हे स्नेह नवल। अर्जुनाचे हृदय वरच्यापेक्षा अधिक कठीण अजिक्य भयकर होते, परंतु करुणा यापेक्षाही अधिक थोर ठरली, हे तिचे नवल आहे। जेने संग्रामी हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहि कवडिला क्षणा माझी। ज्याने म्हणजेच अर्जुनाने युद्धात प्रत्यक्ष भगवान शंकराचा पराभव केला, निवांत कवच दैत्याच्या मागमोस नाहीसा केला, त्या अर्जुनाला या मोहाने एका क्षणात ग्रासले। जैसा भ्रमर भेदी कोंडे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कडिके माझी सापडे कोवडिये। ज्याप्रमाणे कसलीही वाढलेले म्हणजेच कठीण लाकूड असेल तरी भुंगा सहजपणे कोरतो, परंतु कोवळ्या कमळकडीत मात्र अडकून बंदिस्त पडतो। तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदड चिरू देणे, तैसे कठीण कोवळपणे स्नेह देखा।
कमळकडे तो प्राण सोडील, परंतु कमळाची पाकळीचा भेद करून बाहेर येण्याचा तो विचारही करणार नाही. त्याप्रमाणे प्रेम हे कोवडे, परंतु तोडण्यास ते कठीण होते. हे आदि पुरुषाची माया, ब्रह्मेची अनेची आया, म्हणूनी भुलविलाय केराया, संजयो म्हणे. संजय म्हणतो, हे राजा ऐक, हे आदिपुरुषाची माया आहे ना, ते आवरणे ब्रह्मदेवाच्या आवाक्यातही नाही. म्हणूनच तिने अर्जुनाला बोलवले. अवधारी मग तो अर्जुनू, देखो निसकळ स्वजनू, विसरला भीमानू, संग्रामीचा. मग तो अर्जुन रणभूमीवर आपले सर्व आप्त पाहून युद्धाची ईर्ष्या विसरून गेला. असे संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला. ऐसी नेनो सदयता, उपनली तेथे चिंता, मग म्हणे कृष्णाता, नसिजेथ. त्यांच्या मनात असा दयाळूपणा कसा उपजला हे कळत नाही. मग तो श्रीकृष्णाला म्हणाला, आपण येथे राहणे बरे नाही. माझे मना अतिशय व्याकुळ, हो तसे वाचा बरड, जे वधावे हे सकळ, येणे नावे. या सर्वांचा वध करायला या कल्पनेने माझे अंतःकरण व्यथित होत आहे. तोंडातील शब्द बेताल झाले आहेत. निमित्तानि च पश्यामि, विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि, हत्वा स्वजनमाहवे. या युद्धामध्ये माझ्या स्वकीयांना ठार करून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. परंतु काहीतरी विपरीत घडणार आहे याची पूर्वलक्षणे दिसत आहे. या कैरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिक का न वधावे. हे राघवे गोत्रज आमुचे. या कौरवांना मागणे जर योग्य असेल तर धर्मराज अधिकांना का मारू नये? ते सुद्धा स्वैकच आहे ना. म्हणून जडो हे झुंज, प्रत्ययानये महज, येणे काय काज महापापे. म्हणून आग लागो या युद्धाला. मला ही गोष्ट योग्य वाटत नाही. असे युद्ध करून महापाप करण्याची काय आवश्यकता आहे? देवा बहुती परिपाहता, एथ ओखटे होईल झुंजता. वर काही चुकविता, लाभू आथी. देवा, अनेक अर्थाने विचार केला असता इथे युद्ध करण्यामुळे अनुचित होईल. उलट युद्ध टाळणे तर काहीतरी लाभ होईल. न कांशे विजयम कृष्ण, न च राज्यं सुखानि च, किं नो राजेन गोविंद, किं भोगैर्जीवितेन वा. कृष्णा, मला या युद्धात मिळणाऱ्या विजय सुखाची अपेक्षा नाही, राजाचा लोभ नाही. कारण हे माधवा, भोग कशासाठी, राज्य कोणासाठी? एषामर्थकाक्षितन्नो राजं भोगा सुखानि च, तैमेव स्थिता युद्धे प्राणस्तक्त्वा धनानि च. हे गोविंद, ज्याच्यासाठी आम्ही राज्याची, सुखोपभोगाची आणि जीविताची देखील इच्छा करावी,
तेच तर धनाची प्राणाची पर्वा न करता या रणांगणावर आमच्या विरोधात युद्धाकरिता सज्ज झाले आहेत. तया विजय वृत्ती काही मज सर्वता काज नाही. इत राज्य तरी काही हे पाहुनिया. अशा पद्धतीने विजय व्हावा अशा इच्छेने मला कर्तव्य नाही. अशा रीतीने मिळालेले राज्य काय कामाचे. या सकळा ते वधावे मग जे भोग भोगावे. जे जडो ताघवे पार्थू म्हणे. या सर्वांना जीवे मारावे आणि मग सुखोपभोग भोगावे. असे सुखोपभोग जडोत आम्हाला नकोत. तेने सुखे विना होईल ते भलतेही साही जेल. वरी जीवितही वेची जेल याची लागी. तो पुढे म्हणतो ते सुखोपभोग न प्राप्त झाल्यामुळे काहीही झाले तरी ते सोसवेल. त्याकरी जीवही खर्च करता येईल तेही चालेल. परी असी घातुकी जे मग आपण राज भोगी जे. हे स्वप्नीही मन माझे करू न शके. परंतु याचा घात करावा आणि आपण सुखोपभोग भोगावे अशी इच्छा स्वप्नातही माझे मन करू शकत नाही. तरी आम्ही का जन्मावे कावना लागी जियावे. जे वडिला या चिंतावे विरुद्ध मने. जर या वडीलधाऱ्या विषयी अनिष्ट मनात योजायचे तर आम्ही कशाला जन्मायचे आणि जगायचे कोणाकरिता. पुत्रा ते सी कुडा तयाचे काही हेची फळ. जे निर्धारी जे केवळ गोत्र आपुले. कुळातील लोक पुत्र प्राप्तीची आशा बाळगतात. त्यांचे त्यांना हेच फळ मिळते का. त्या पुत्राने कुळातील लोकांना घात करावा. हे मनीची केवी धरी जे आपण वर्जाची बोली जे. वरी घडे तरी की जे भले यया. आपण स्वकुळाचा घात करावा असे मनात तरी कसे आणावे. आम्ही याच्याशी वागताना वर्जासारखे कठोर होऊ. उलट जमेल तेवढे याचे हित करावे. आम्ही जे जे जोडावे ते समजती भोगावे. हे जीवितही उपकारावे काजी यांचा. आम्ही जे जे मिळवावे ते ते सर्व ज्याच्या उपयोगी लावावे. किंबहुना यांच्या भोगासाठी आम्ही आमचे जीवितही खर्च करावे. आम्ही दिगंतीचे भूपाड विभांडुनी सकळ. मग संतोष विजे कुळ आपुले जे. वास्तविक आम्ही सर्व दिशांच्या राजांना जिंकून घेऊन आपल्या कुळातील लोकांना प्रसन्न ठेवावे. तेची हे समजता परी कैसे कर्म विपरीत. जे झाले असत्य उद्यत झुंजावया. तेच सगळेजण परंतु कर्म
सर्वगती विपरीत आहे पहा. हे सर्व एकमेकांबरोबर युद्धासाठी सिद्ध झाले आहे. अंतोरिया कुमारे सांडोनिया भंडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी. स्त्रिया, मुले द्रव्य संपत्ती सोडून स्वतः प्राणावर उदार होऊन लढाईला तयार आहेत. ऐसी आते कैसे निमारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घातू केवी. अशा लोकांना कसे वधू? याच्यापैकी कोणावर शस्त्र प्रहार करू? स्वतःच्या हृदयाचे तुकडे कसे करू? आचार्याः पितरः पौत्रा तथैव च पितामहा मातुलः श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तता. देवा, गुरुजन, वडील तसेच आजी, मामा, सासरे, नातू, मेहुणे आणि इतर नातलग युद्धासाठी समोर उभे आहेत. हे निनसी तू कवन परी पैल भीष्म द्रोण जयाचे उपकार साधारण आम्हा बहुत. हे कोण आहेत? हे तू ओळखत नाहीस का? ज्याचे आमच्यावर अगणित उपकार आहेत असे भीष्म व द्रोण हे पलीकडे आहेत पहा. एथ शालक सासरे मातुळ आणि बंधू की हे सकळ पुत्र नातू केवळ इष्ट ही असती. येथे मेहुणे, सासरे, मामा आणि इतर सर्व बंधू, पुत्र, नातू आणि इतर आप्त आणि मित्रगण आले आहेत. अवधारी अति जवळकेचे हे सकळ ही सोयरे आमुचे म्हणून दोष आठिवाचे बोलताची. देवा, ऐका, अतिशय जवळचे हे सगळे सोयरे आहेत आणि म्हणूनच त्यांना ठार मारावे असे केवळ बोलण्याने म्हणजेच वाचेला दोष लागेल. एतान हंतुमिच्छामि ज्ञतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राजस्य हे तो किं नु मही कृते. हे मधुसूदना, मला मारण्याची इच्छा करताना तिन्ही लोकांचे स्वामित्व मिळावे तरी मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. मग पृथ्वीचे आधिपत्य त्यापुढे शूद्र आहे. हे वरी भलते करी तू आत्ताची येथे मारी तू परी आपण म्हणे घातू न चिंतावा. उलट पक्षी त्यांनी भलतेच केले. आम्हाला जीवे मारले तरी चालेल, परंतु आम्ही त्यांचा वध करण्याने मनाने चिंतू नये. त्रैलोकीचे अन कळित जरी राज्य होईल येथ तरी हे अनुचित नाच रे मी. तिन्ही लोकांचे निष्कलंक शत्रुविरहित असे राज्य जरी आम्हाला प्राप्त होणार असेल तरी मी अनिष्ट गोष्ट आचरणात आणणार नाही. जरी आजी येथ ऐसे गिजे तरी कवनाच्या मणिउरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर आम्ही येथे असे अनिष्ट कर्म केले तर कोणाच्याही मनात आम्हाला सन्मान मिळेल. हे कृष्णा, तुझे मुख आम्ही कसे पाहू शकू? निहत्या धार्तराष्ट्रांना का प्रीती सात जनार्दन
पापमेवाश्रयेदस्यान् वेताना तयायिनः। हे जनार्दन, दुर्योधनादी धृतराष्ट्रपुत्रांना मारून आम्हाला काय लाभ होणार? ह्या तातताईंना मारले असता आम्हाला कुळनाशकाचे पाप मात्र लागेल. जरी वधू कर्णी गोत्रजांचा, तरी वसोटा होईन दोषाचा. मज जोडलासी तू हातीचा, दूर होसी. जर मी आपल्या स्वकुळाचा नाश केला तर पापाचे आश्रमस्थान होईल, आणि मग तुम्ही आम्हाला लाभला आहात तर या कृत्याने हातात आलेला दूर जाशील. कुळ हरणी पातके, तिये अंगी जडती शेखे. तरी वेडी तू कवणे के, देखावासी. कुळाचा सहर करण्यामुळे घडणारे दोष माझ्या अंगाला चिटकतील, तेव्हा अशा स्थितीत तुला कोणी कुठे पाहावे? ऐसा उद्याना माझे अनळू, संचरला देखुनी प्रबळू. मग क्षणभरी कोकिळू, स्थिर नोहे. ज्याप्रमाणे एखाद्या उद्यानाला लागलेली भयंकर आग पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही. सकर्दम सरोवरू, अवलोकुनु चकोरू. न सेवितू अभेरू, करुणी निघे. चिखलाने युक्त असलेले सरोवर पाहून चकोर त्यांचा आश्रय न घेता तिरस्काराने निघून जातो. तया परी तू देवा, मज जकोन सीमावा. जरी पुण्याचा ओलावा, नाशी जेल. याप्रमाणे देवा, जर आमच्या ठिकाणच्या पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तुम्ही आमच्यावर कृपेचे पाकर घालणार नाही. रामकृष्ण हरी.